नमस्कार, मी दीपाली म्हात्रे. लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आत्ता आपण देवबागमध्ये आहोत असं तुम्हाला वाटेल, कारण अंकित आणि कुणालचं लग्न आहे. पण हे लग्न आहे लक्ष्मीनारायण मंदिर आणि कुडाळ इथे आहे, वालावल. आणि नुकतंच लग्न झालेलं आहे. आणि माझ्यासोबत जर तुम्ही बघाल तर एक गँग आहे, जी आपण बिग बॉसच्या घरात पाहिलेली अंकिताचे फेवरेट फ्रेंड्स आहेत इथे. सगळ्यांचं स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये. थँक्यू थँक्यू थँक्यू. खरं तर लग्न लागलेलं आहे फायनली. मुंबईवरनं इकडे सगळे कामं सोडून आजची डेट फिक्स केलेलीच का सगळ्यांनी? होय होय, आजची डेट खरंच फिक्स केली होती, कारण आज नसतो आलो तर कदाचित तिने जीव घेतला असता मुंबईत येऊन. आणि कारण नाही नाही त्याच्या मागचं कारण की खूप जीव लावला होता आपण एकमेकांना बिग बॉसमध्ये असताना. तर गमतीचा भाग अपार्ट, पण खूप गोड मुलगी आहे आणि तिच्या अशा एखाद्या महत्त्वाच्या समारंभाला आम्ही आमच्यापैकी जर कोणी नसतं तर म्हणजे आम्ही त्या मैत्रीला लायक नाही असं मला वाटतं. सो आम्ही वेळात वेळ काढून सगळ्या गोष्टी, प्रत्येकजण बिझी आहे. तर खूप बरं वाटलं. एक नवीन तिचा संसार सुरू झालेला आहे. खूप गोड पोरगी आहे, खूप धमक असलेली पोरगी आहे आणि तिच्या साथीला तिचा नवरा जो आहे तो इतका उत्तम म्युझिक देतो. बऱ्याचशा झीच्या शोजना त्याचं गाणी तयार करतो. सो कुणाल उत्तम माणूसही आहे, म्हणजे जेवढ्या वेळा मी त्याला भेटलो आहे म्हणजे त्याच्यातला गोड माणूस दिसलेला आहे, त्याच्या बोलण्यातनं, त्याच्या वागण्यातनं, त्याच्या हावभावातनं. सो त्यांच्या सुखी संसाराला आमच्या सगळ्यांच्या खरंच खूप शुभेच्छा आणि उत्तरोत्तर त्यांचा जो संसार आहे तो असाच खुलत जाऊ. पुरुषोत्तम दादा, काय कधी आलात आणि कोकण एन्जॉय केलं का? 2च्या जसं डीपी दादा इथे खूप दिवसांपासून आहेत. तुम्ही सगळ्यांनी माझ्या मते आज हजेरी लावली आहे. सो कोकण एक्सप्लोर करणार आहात आजच्या लग्नानंतर? माऊली बोलतीलच, पण मला विचारलं नाहीस कधी आलात, कसे आलात. तर मी सकाळच्या फ्लाईटने आलेलो आहे आणि मी आता सकाळच्या आणि मी संध्याकाळच्या फ्लाईटने परत जाणार आहे. सो माझं खूप टाईट शेड्यूल आहे. आणि 25 नाटकाचं काय म्हणतात परीक्षक आहे हा, आणि त्याच्यानंतर त्यातली 10 नाटकं निवडणार आहे, त्या 10 मधले परत गाळणार आहे. हा सकाळपासून मैं हॉकी का बहुत बड़ा खिलाडी था, मेरी एक टांग नकली. खूप छान वाटतंय अंकिताताईच्या आणि कुणालच्या लग्नाला येऊन. खरं तर आमच्या आयुष्यातला हा माझ्यासाठी म्हणजे आमच्या सर्वांसाठीच एक आनंद सोहळा आहे. पॅडीदादा जसं बोलले की सगळेच व्यस्त आहेत, पण एक आत्मीयता आहे अंकिताताईबद्दल, कुणालबद्दल. आज योगिताताई नाही आहे, आमचे भाऊजी आलेले आहेत. पण घरामध्ये असताना मी खूप कमी वेळ घरामध्ये राहिलो, पण तिथे असताना अंकिताताई आणि योगिताताई असेल, ज्यांनी माझ्यावर जे प्रेम केलं, ही सगळीच प्रेमाची माणसं आहेत. आणि ह्या आनंद सोहळ्यामध्ये म्हणजे जे काही अध्यात्मशास्त्राने 4 आश्रम सांगितलेले, त्याच्यातला हा जो गृहस्थाश्रम आहे, ह्या गृहस्थाश्रमामध्ये मला इकडे येता आलं. आणि मी अंकिताताईला आणि कुणालला मनापासून शुभेच्छा देताना इतकंच म्हणेल की ह्या दोघांचा संसार अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरणे तिन्ही लोक, या अनुभूतीने व्हावा व ह्या दोघांचा सुखी संसार पाहून त्यांच्या आईवडिलांना आजी संसार सुपळ झाला गे माय ही अनुभूती यावी, अशी प्रार्थना पांडुरंगाच्या चरणी करतो. आणि आमच्या सर्वांच्या वतीने अंकिताताईला आणि कुणालला खूप खूप शुभेच्छा देतो. निखिल, काय एकंदरीत कोणासोबत आलाय? सगळे सौरभ आणि तू एकत्र आलाय? हो, मी आणि सौरभ एकत्र आलो. मस्त ट्रेननी जर्नी. आम्ही आज एक वेगळीच कोकण ट्रिप पण केली आहे या दरम्यान. हां, आम्ही सौरभच्या गावी पण जाऊन आलो. छान मजा केली आम्ही. हां. आणि काय सुंदर लोक आहे. मला हे अंकितांनी जे हे लोकेशन शोधलं ना, खरंच फार सुंदर लोकेशन आहे. आणि इतकं रिफ्रेशिंग वाटतंय ना इथे येऊन. म्हणजे लग्न आहेच, पण त्याबरोबर इथलं ॲटमॉस्फिअर पण इतकं पॉझिटिव्ह आणि असं छान फ्रेश आहे. सिटीपासनं लांब आहे, त्यामुळे एकदम असं एक शीण थकवा असतो ना आपला रुटीनचा, तो सगळा गेला आहे. असं खूप छान वाटतंय. आणि आज योगिताला सौरभ अर्थात आम्ही मिस करतोय. दोघं जोड्याने येणार होतात, काय झालं अचानक? योगिता का नाही? योगिताचं लास्ट मोमेंटपर्यंत सगळं डन होतं, पण आदल्या रात्री नेमकं एक अर्जंट शूट आलं जे कॅन्सल करताच येत नव्हतं आणि ती एकच डेट अवेलेबल होती. म्हणून तिला लास्ट मोमेंटला सगळं अनपॅक करून माझं सामान फक्त पॅक करावं लागलं. हे तिची खूप इच्छा होती इथे यायची आणि ती खूप जास्त एक्सायटेड होती, तिला इथे यायचं होतं. माझं गाव आहे आणि आम्ही पूर्ण प्लॅन केला होता की आपण एक दिवस जाऊया, लग्नाला जाऊन आता स्कुबा डायव्हिंगला जाऊ, घरी जाऊन राहूया 2 दिवस. पण सगळंच गंडलं आहे सध्याच्या घडीला. पण येस, आज त्यांचा दिवस आहे, दोघांचा दिवस आहे, त्यांच्याबद्दल बोलू. पण खूप लकी आहेत एकमेकांसोबत एवढं एक साथ राहणं आणि इथपर्यंत पोहोचणं ही खूप मोठी बाब आहे. आणि त्यांनी तो प्रवास पूर्ण केला आत्ताच्या ह्या जनरेशनमध्ये, या पिरियडमध्ये या लोकांनी केलं आहे. तर येस, त्यांना असंच खूप सुखाचा संसार हो, त्यांचा आनंदी राहो कायम.
जे काही दोघांची एकत्र स्वप्न आहेत ती सगळी स्वप्न पूर्ण हो. आणि ऑब्व्हियसली लक्ष्मीनारायण मंदिरात त्यांनी ते लग्न केलंय आणि किती किती सुंदर कल्पना आहे ही, की एका मंदिरात येऊन असं लग्न करणं, जिथे आत्ताच्या घडीला आपण मोठे मोठे लॉन्स बघतो, हॉल बघतो, ते न करता एका मंदिरात संस्कृती आपले कल्चर मेंटेन करत करणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि या दोघांनी ती केली आहे. तर नक्कीच त्यांचा आशीर्वाद आहे. तर मग अजून काय हवं आहे. DP दादा, किती दिवस माझ्या मते महिना कितीतरी महिने आधीपासूनच तुम्ही इथे आहात आणि भरपूर आधीच्या पण सगळ्या तयारींना मदत केली आहे. लग्नाच्या वेळेला फायनली आता बहीण सासरी जाणार आहे, दुःख आहे की काय? चांगलं बोल. आनंद आहे, आनंद आहे. कारण का माहिती काय, गेले इतके दिवस तिने मला त्रास दिलाय, लग्न हे काम नाही सगळ्याच गोष्टींचा. पण खरंच आता जसं सौरभ म्हणाला ना की कल्पना या मंदिरामध्ये लग्न करण्याची, जसं खरंच आपण एखाद्या चांगल्या एका दाम्पत्याला आपण म्हणतो ना काय लक्ष्मीनारायणाचा जोडा आहे आणि याच मंदिरामध्ये तिचं लग्न होतं आणि असंच आयुष्यभर त्यांनी लक्ष्मीनारायणाच्या जोड्यासारखं राहावं एवढ्याच आम्ही शुभेच्छा तिला देतो. बाकी आयुष्यभर आम्ही तिच्यासोबत आहोतच. त्याही काळात आम्ही सोबत होतो, याही काळात आम्ही सोबत आहे. भविष्यात तिनं आमच्या जरी केलं तरी आम्ही तिच्यासोबत असो आणि कुणालाही आम्ही त्याच शुभेच्छा दिल्यात. आणि तिला कुणालासारखा जोडीदार मिळणं गरजेचं होतं, कारण तो समजूतदार आहे, समजून घेतो आणि एका गोड विचारांचा आहे. तोही तिला तितकाच वेळ देतो जितका तिला अपेक्षित आहे. सो ही जोडी जी आहे ना ही जसं बिग बॉसच्या घरामध्ये तिला नाव दिलं गेलं महाराष्ट्र हार्टेड गर्ल, तसं या हार्टेड गर्लचं हर्ट खरंच कुणाल आहे. आणि हा संसार लोकांना इन्स्पायर करेल, ही जोडी लोकांना इन्स्पायर करेल की आपण नवरा बायको म्हणून असं राहिलं पाहिजे किंवा असं राहता येऊ शकतं. एवढ्या शुभेच्छा देतो आजच्या दिवशी. आणि आज पण माझा सांगता कार्यक्रम आहे, आज संध्याकाळी मी निघणार आहे. 4 दिवस झालेले आहेत, धंदा आमचा टेकलेला आहे. धन्यवाद. पण एक सल्ला पॅटी दादा, बिग बॉसच्या घरात खूप सल्ले देताना पाहिलंय, नवऱ्यासोबत असं कर, आम्ही त्या गप्पा तुमच्या रंगलेल्या पाहिल्यात आधी. आता काय एक सल्ला द्यायचा असेल लग्न झाल्यावर तिला सासरी पाठवताना, तर काय एक सल्ला देऊन पाठवा? खरं तर तिला खरंच सल्ल्यांची गरज नाही आहे. ती तेवढी सक्षम आहे पोरगी, कारण ज्या पद्धतीनं ती फिनिक्स आहे. तिची बॅक स्टोरी आपल्या सगळ्यांना माहीत आहे. ज्यांना माहीत नसेल त्यांनी ती यूट्यूबवर बघा. मी पण बघितल्याच्यानंतर मला खूप धक्का बसला होता की बापरे असं झालं होतं मला. तर ती फिनिक्स आहे, तिला खरंच कोणाच्या सल्ल्याची गरज नाही. ती सेल्फ मेड गर्ल आहे. ती स्वतःहून जे ठरवते ती गोष्टी करते आणि तिने काही गोष्टी ठरवल्यात आणि त्या पद्धतीने ते वागते आणि देव तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण करणार आहे. कारण ही इच्छा देणं की इथं मंदिरात येऊन लग्न करणं ही त्यानेच दिलेली सद्बुद्धी आहे. सो तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार आहेत. आई वडिलांना भेटलात का तिच्या? कारण वडिलांशी फार कमी बोलणं होतं, आईशी त्या मनाने कधीतरी गप्पा होतात. पण कोण भेटला आणि काय गप्पा झाल्या एकंदरीत? गप्पा नाही, गप्पा अशा नाही झाल्या, पण आमची जेव्हा त्यांच्याशी जस्ट भेट झाली त्यावेळेला एवढं नक्की कळलं की ते खूप म्हणजे खूप खुश होते. व्हेरी सिम्पल, व्हेरी ग्राउंडेड. त्यांच्या एक तर डोळ्यांमध्ये एक असतं ना, प्रत्येक बापाच्या डोळ्यामध्ये आपल्या पोरीचं लग्न. आणि एक नक्की की त्यांच्या चेहऱ्यावरती तो एक भाव होता की ते इथे लग्न करतात. इकडे आपल्या गावात जिथे ते वाढले, जिथे ते राहिले, त्या ठिकाणी त्या कुलदैवताच्या इथे येऊन लग्न करतात. तो एक ऑब्व्हियसली एक बाप म्हणून प्रत्येकाला एक आनंद असतो आणि तो त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. ते फार काही बोलले नाहीत. मी जेव्हा त्यांना मिठी मारली तेव्हा ते काही बोलले नाहीत, पण त्यांच्या मिठीमध्ये ते होतं की थँक्यू, तुम्ही माझ्या मुलीच्या एवढ्या आनंदाच्या सोहळ्यात तुम्ही सगळेजण अगदी आवर्जून आलात. तर ते एक थँकफुल एक फिलिंग त्यांच्या चेहऱ्यात आणि डोळ्यात नक्की होतं. माझ्या मते आता तुम्ही एवढे ब्लेसिंग्स दिले, तिला गरजेचं आहे तिच्या पुढच्या आयुष्यासाठी एकंदरीत. सो तुम्ही सगळे इथे आलात आणि खूप दिवसांनी आमचीही तुमच्यासोबत भेट झाली. थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांनाच. थँक्यू.